गणितचा एक प्रश्न आहे बघा. नवीन विद्यार्थी आहे, तो गणित सोडवण्यास आलेला आहे. बघा प्रश्न काय दिलेला आहे. एका संख्येला 7ने गुणून 5 भागायचे होते. नवीन विद्यार्थी आहे, त्यानं केलं काय, चुकून त्यानं 5ने गुणून 7ने भागला, तर उत्तर किती आलं, 25 आलं. ठीक आहे. नवीन विद्यार्थी गणित शिकत आहे, बोडोमास नियम त्याला माहीत नाही बरं का, बोडोमास नियम. ठीक आहे. आता करायचं काय अशा प्रश्नामध्ये, तर 25 ही जी संख्या आलेली आहे बरं का, आलेली संख्या, तर प्रश्न आहे खरं उत्तर काय, असा प्रश्न आहे. ओके. मग ज्यावेळेस गुणाकार आहे, भागाकार करायचं, भागाकार म्हणजे गुणाकार करायचं, बेरीज म्हणजे वजाबाकी करायची, वजाबाकी म्हणजे बेरीज करायची. ओके. बघा आता काय करू आपण, परत उलट क्रिया करायची बरं का. जी प्रश्न दिलेला आहे 25 उत्तर आलेलं आहे, तर 7ने गुणा आणि 5ने डिवाइड करा बरं का. प्रत्येक क्रिया आपण उलटं करतो बरं का. ठीक आहे. 5 5 25 आहे, 5 7 35. ठीक आहे. आता 35ला काय करायचं, आता पहिलं वाक्य घ्यायचं, काय करायचं, 7ने गुणायचं आहे आणि 5ने भागायचं आहे, बस बरोबर उत्तर येतं बरं का. 5 7 35 आहे, 7 7 49 उत्तर हे खरं यायला पाहिजे बरं का, असं आहे. आपण काय केलं, उलट पद्धतीने उलट क्रिया केलेली आहे है ना, त्यामुळे आलेलं आहे हे 35. मग पहिल्या वाक्यापर्यंत वाचायचं आहे. 35 गुणिले 7 भागिले 5 करा, ती येते संख्या आहे 49 संख्या येतं बघा. पर्याय क्रमांक दिसतो, 3 पर्याय. असे क्वेश्चन्स तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे, त्यावर लगेच उत्तर सांगा, कमेंट करा. ओके.